सह्याद्रीच्या कुशीत वसलेला एक छोटंसं गाव पाली आणि त्या गावावर अभिमानाने उभा असलेला इतिहासाचा साक्षीदार म्हणजेच सरसगड, एक असा किल्ला ज्याने सातवाहन, बहामनी, आदिलशाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सुवर्णकाल अनुभवला. आणि याच पायथ्याशी आहे महाराष्ट्राचा अष्टविनायकापैकी एक श्री बल्लाळेश्वर. आजचा प्रवास फक्त एक किल्ल्याचा नाही तर इतिहास, अध्यात्म आणि सह्याद्रीच्या सौंदर्याचा अनुभव घेण्याचा आहे. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा भंडार अशा व्लॉगमध्ये. आज आपण चाललो आहे रायगड जिल्ह्यातील पाली येथे. आज इथं जायचं खास कारण म्हणजे आज आपण अष्टविनायकमधील बल्लाळेश्वर मंदिर आणि त्याच गावावर नजर ठेवून असलेला सरसगड ह्या दोन ठिकाणांना आज आपण भेट देणार आहेत. तर चला तर मग निघूया अशा भंडार अशा प्रवासाला. आता आम्ही घाटकोपर पेट्रोल पंपवर आहेत आणि आता सकाळचे 5 वाजलेत आणि आता आम्ही निघालो इकडून. आणि आजच्यासोबत आपला सारथी असणारे राहुल आज आपल्यासोबत. चला तर मग निघूया पुढच्या प्रवासाला. नमस्कार मित्रांनो, आता आपण पनवेलच्या पुढे आलोय आणि आता आपल्याला इथं दुर्ग दिसायला सुरुवात झाली. तुम्ही सह्याद्री अख्खी आहे, सह्याद्रीची रांग आपल्याला इकडे दिसते. जवळच असलेला कलावंतीन दुर्ग इथं 2001 मध्ये दिसतोय, तिकडं आहे प्रबळगड आणि जवळच असलेला हा इर्शालगड. इर्शालगड तुम्ही बघू शकता धुक्यांच्या चादरीमध्ये गायब होत चाललेला आहे. आजचा नजारा बघू शकता आणि सकाळची सुरुवात होते आणि किती भारी नजारा वाटतो, सुंदर असा नजारा. विशालगडाच्या आजूबाजूला पूर्ण तुम्हाला ढग दिसत आहेत इकडे. पहाटेच्या थंड हवेत आम्ही मुंबईहून प्रवासाला सुरुवात केली. शहर हळूहळू मागे पडत होतं आणि समोर सुरू होता सह्याद्रीचा प्रवास. रस्त्यावरची शांतता, सकाळचा गार वारा आणि प्रत्येक वळणागणित बदलणारा निसर्ग या सगळ्यांमुळे प्रवासाची मजाच वेगळी होती. आपण खोपोली जवळ पोहोचलोय आणि नजारा बघा किती सुंदर आहे. एक सुंदर नदी आपल्याला इकडे दिसते. तर लोक मासेमारी करतात. सूर्योदय झालाय, एक सुंदर नदी आणि पाठी सह्याद्रीची रांग, अद्भुत नजारा. वाटेत आम्हाला लागलं उमरखिंड आणि इथेच आम्ही थोडा वेळ थांबायचं ठरवलं. उमरखिंड हे नाव ऐकले की इतिहास जिवंत होत. इथे 1661 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कारतलब खानाच्या प्रचंड मोगल फौजेचा अत्यंत बुद्धिमत्तेने पराभव केला होता. अरुंद घाट, घनदाट जंगले आणि डोंगररांगांचा अचूक वापर करत महाराजांनी गनिमी काव्याचं अद्भुत उदाहरण घालून दिलं होतं. आज परिसर शांत दिसतो, पण या मातीत अजूनही त्या विजयाच्या आठवणी दडलेल्या आहेत. गरमागरम चहा घेत काही क्षणात या ऐतिहासिक भूमीत घालून आम्ही पुढे पाळीच्या दिशेने निघालो. मुंबईपासून साधारण 120 किलोमीटर अंतरावर वसलेलं पाली हे फक्त एक गाव नाही तर श्रद्धा आणि इतिहासाचा एक सुंदर संगम आहे. सकाळची शांत वातावरण, गावातील गल्ल्या आणि स्थानिक बाजार आणि समोर दिसणारं सरसगड या सगळ्यांमुळे पालीचे पहिलेच दर्शन मन जिंकून घेणारं होतं. फायनली मित्रांनो, आता आपण पाली गावात पोहोचलोय. इथून 2 रस्ते जातात, तुम्ही दोन्ही साईडने जाऊ शकता, पण हा या साईडचा थोडा फिरून जातो आणि हा जरा थोडा जवळ पडतो. मग आता आपण ह्या साईडने जाऊया. बघ, पालीची खरी ओळख म्हणजे अष्टविनायकापैकी एक श्री बल्लाळेश्वर. भगवान गणेशाचं हे एकमेव मंदिर जे भक्ताच्या नावाने ओळखलं जातं. पुराणानुसार बल्लाळ नावाचा लहान मुलगा गणपतीचा एक भक्त होता. त्याच्याच भक्तीने प्रसन्न होऊन श्री गणेशाने त्याला दर्शन दिले आणि आजपासून मी तुझ्याच नावाने ओळखला जाईल असा आशीर्वाद दिला. म्हणून या मंदिरातील गणपतीला बल्लाळेश्वर म्हणतात. मंदिराची दगडी रचना, दीपमाळ, घंटेचा नाद आणि भक्तिमय वातावरण हे मनाला एक वेगळी शांतता देऊन जातात. माझ्या पाठच्या ह्याच तलावाच्या बाप्पाची मूर्ती सापडलेली असं बोललं जातं. त्यानंतर इथं पाठी मंदिरात तिची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली होती. इथं हा तलाव, तलावात मूर्तीची इथं सापडलेली होती. गणपती मंदिरापासून थोडं पुढं आल्यावर आपल्याला दिसतो हा किल्ले सरसगडचा बोर्ड. तर इथं लेप मारून आपल्याला वरती जायचं. इथं छोटीशी विहीर दिसते आपल्याला. थोडं फ्रेश होऊया इथं आणि जाऊया.
हो. वरती गडावर पाणी नाही भेटणार ना? आहे ना, आहे. फुल पाणी. तुम्ही इथं बघू शकता की इथं किल्ले सरसगडाचा बोर्ड लागलाय. हा गिरिदुर्ग प्रकारातला गड आहे आणि मुख्यतः ह्याचा टेहाळणीसाठी वापर केला जायचा आणि पूर्ण माहिती ह्या बोर्डावर लिहिण्यात आली. आणि इकडून असं वरती रस्ता जातो, आपल्याला इकडून आता सरळ वरती जायचं गडाच्या दिशेने. पुढं चालून आल्यानंतर गावातून पुढं चालत यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला इथे किल्ले सरसगडाचा बोर्ड दिसतोय. ह्या वाटेने जायचं आहे. पूर्ण जंगलातून रस्ता आहे. कृपया तुम्ही कोणत्या पण गडावर येत असाल ना, तिथलं निसर्गाचा अनुभव घ्या, इतिहास जाणून घ्या, पण अशी कचरा करू नका. थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला लागतो हा सपाट प्रदेश. तुम्ही बघू शकता इथं थोडीशी सपाट जागा आहे आणि त्याच्यानंतर इथून एक पायवाट जाते. इथून अशी चढत आपल्याला वरती सरसगडाकडे जायचं आहे. वरती ती गॅप दिसते, तिथं कातलात कोरलेल्या पायऱ्यात. ते एक उत्कर्ष आकर्षण आहे, बघण्यासारखं आकर्षण आहे ते. समुद्र सपाटीपासून सुमारे 444 मीटर उंचीवर असलेला सरसगड इतिहासाच्या अनेक पर्वांचा साक्षीदार आहे. इथल्या कातलात कोरलेल्या पायऱ्या, गुहा आणि पाण्याच्या टाक्या पाहता हा किल्ला सातवाहनीन कालाचा असावा असा इतिहासकार मानतो. पुढे बहामनी, आदिलशाही आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज या किल्ल्याचे महत्त्वाचे स्थान होते. सरसगड देखभालीसाठी महाराजांनी स्वतंत्र निधी मंजूर केला होता. त्यावरूनच त्याचे महत्त्व स्पष्ट होते. थोडंसं पुढं आल्यानंतर आपण जवळजवळ 50% गड चढलो आहे. त्यानंतर थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला इथं दगड्यांना शेंदूर लावलेलं दिसत आहे. म्हटलं इथलं काहीतरी ग्रामीण देवस्थान असू शकतं, नाही तर गडदेवता असू शकतो. चला वरती जाऊया आता. आपण गाड्याच्या 50% भाग वरती चढून आलो आहे. आता पुढे चढून आल्यानंतर आपल्याला इथं दिसतंय पुरातन वाड्याचे अवशेष. तुम्ही जे माझ्या इथे बघताय, इथे पहिला एक वाडा होता, त्या वाड्याचे अवशेष आपल्याला इथं दिसत आहे. आता एक दगडी एक चौरस राहिला आहे फक्त, बाकी वाड्याचे ते नामोनिशाण तर नाही राहिलं, फक्त एक छोटंसं निशाण म्हणून आपल्याला इथे अवशेष दिसतात. पूर्वीच्या काळी तर अजून वाडे असू शकतात, पण आता एवढे वर्ष नंतर आपल्याला हे छोटेसे अवशेष आपल्याला इथं दिसण्यात येतं त्या गडावर. हा एवढा हवा, हा जोता आहे, हवा हा दरवाजा आहे. कोणता? हा दरवाजा आहे. हा एंट्रेस आहे. इथे दरवाजा होता. ही ना खोली असेल काहीतरी. गड चढून आल्यानंतर आपल्याला इथं पाण्याचे टाके दिसते. तुम्ही बघू शकता पहिल्या क्रमांकाचा पाण्याचा टाका आपल्याला दिसलाय. असे गडावर अजून पाण्याचे टाके आहेत. तुम्ही बघत असाल समोरच्या साईडला पूर्ण ढग आलेत. पाऊस भरलाय तिकडे पूर्ण. मग ते थोड्या टायमाने इकडे पण पाऊस पडेल असं वाटतंय.
निघायला? पाऊस जेव्हा चालू होतो ना, पाऊस हा चालू होतो ना तेव्हा निघतो मिरगाचा किडा. हा गांडूल आहे. अरे हा बघ, अच्छा हा कोणता किडा आहे? मिरगाचा किडा. मिरग नक्षत्र असतं ना, हा तो किडा. ठीक आहे. मित्रांनो, सरळगड जेवढा दिसायला सरळ दिसतो ना तेवढा थरारक सुद्धा आहे. आता इथून पुढं चालू होतो थरारक टप्पा चालू होतो. तुम्ही आता माझ्या पाठी बघताय की त्या दगडामागे पूर्ण त्याच्या पायऱ्या खोदल्यात कातलामध्ये. त्यात चढून आपल्याला वरती जायचं आहे. इथं तुम्ही दिसतंय का माहीत ना मला, इथं एक रस्सी बांधली आहे. रस्सीला बांधून आपल्याला आता वरती चढायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला ह्या पायऱ्या दिसतात, ह्या कातलात कोरलेल्या पायऱ्या आहेत. ह्या चढत चढत आपल्याला अख्खा गड सर करायचा वर परत. आपण पूर्ण हा टप्पा पार करत हा खालचा बघत असाल तुम्ही, आपण पूर्ण एवढं वर चढत इथपर्यंत आलो आहे. आणि इथं आल्यानंतर आपल्याला इथं पाठीमध्ये एक गुफा दिसते. इथं कातलकोरी गुफा म्हणून इथं लिहिलं आहे. त्या गुफेच्या आतमध्ये जाऊया आपण, बघूया काय दिसतंय आपल्याला. काय काय दिसतंय का रोल? इथून आता बाहेर पडूया आपण. हा दुसरा टप्पा लागतो इकडे ह्या गडावर वर चढण्यासाठी. तुम्ही बघू शकता हा पायऱ्या बघा, हा पायऱ्या चढत आपल्याला वर परत जायचं आहे. चला गेला खाली घेऊन जा. हा पाणी संपलं आमचं कसं दिला, आता दिला तर प्यायला आता देऊ नको. त्यासाठी देतो त्याला आता. खाली घेऊन जाऊ. हा इथे एक आपल्याला ट्रेकर दिसतोय, त्याला चक्कर आल्यासारखं झालं एवढं घर चढून. सरसगडावर आजही अनेक ऐतिहासिक अवशेष पाहायला मिळतात. महादरवाजा, चोर दरवाजा, दिंडी दरवाजा, सातवाहनकालीन गुफा, वीरगळ, सतीशिळा, केदारेश्वर मंदिर, नाथपंथीय समाधी आणि वर्षभर असलेल्या पाण्याच्या टाक्या. प्रत्येक ठिकाण इतिहासाची एक वेगळी कहाणी सांगून जातं. मित्रांनो, फायनली पोहोचलो आहेत आपण पाली दरवाजाकडे. तुम्ही तर बघू शकता इथं जुन्या काळात दरवाजा कसा असू शकतो हा दाखवण्याचा इथे प्रयत्न केलाय. हा लाकडाचा दरवाजा आहे. हा दरवाजा पुन्हा आतमध्ये जाऊया. तुम्ही तर माझ्या आजूबाजूला बघत असाल, इथं सुरक्षा चौक्या बांधलेल्या आहेत. इथं आपले सैन्य राहत होते. आणि इथं तुम्ही ह्या साईडला बघाल, तिथं शिड्या गेल्यात वरती. सैन्य जर इकडून आतमध्ये आलं तर वरती आपले सैन्य डायरेक्ट त्यांच्यावर हल्ला करून त्यांना इथं अडवू शकत असेल. अशा प्रकारची इथं त्याची मांडणी केली आहे. तुम्ही इथं बघू शकता. इथे ह्या सुरक्षा चौक्या बांधतात. तुम्ही बघू शकता. आतमध्ये जर तुम्ही बघाल, भली मोठी केस खूप सैन्य इथं राहू शकतात. मेन
मेन दरवाज्यातून आतमधून आल्यानंतर आपल्याला इथे एक पहिला बुरुज दिसतो. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता या दरवाजाची रचना कशी आहे. इथं हा मेन दरवाजा, आणि जर समजा इथून शत्रू आलं तिथून वरून आपले सैन्य हल्ला करू शकत होते. त्या प्रकारची रचना आहे. तुम्ही बघू शकता इथून आले तरी इथून हल्ला करू शकतात, आणि इथून आले तरी इथून सुद्धा हल्ला करू शकतात. हा मार्ग बालेकिल्ल्याकडे जातो आहे, म्हणून बालेकिल्ल्याकडे जाऊया. आज तो माणूस चक्कर येऊन पडलेला, आता पुन्हा एकदा जोशामध्ये चढतोय किल्ला. बालेकिल्ल्याकडे जाताना आपल्याला पुढचा बुरुज दक्षिण बुरुज म्हणून दिसतो. तर दक्षिण बुरुज अशा साईडला जाऊया आपण. हा दक्षिण बुरुज आहे हा पूर्ण अक्का. वरती हा सरसगड. खाली पूर्ण पाली शहर आपल्याला दिसतंय. थोडं पुढं चालून आल्यानंतर आपल्याला इथं पाण्याची टाकी क्रमांक 3 हे दिसतंय. ही मोठी पाण्याची टाकी एकदम. गडावर अनेक अशा पाण्याच्या टाक्या आपल्याला इथं दिसण्यात येतात. इथं पाण्याच्या टाकी क्रमांक 2 ही पण एक मोठी पाण्याची टाकी आहे. जा पाणी पी. अरे यार काय बोलतो. मला गणपतीची मूर्ती दिसते आणि पाण्याच्या टाक्याच्या बाजूलाच ही मूर्ती आहे. आणि थोडीशी जागा आहे, जर तुम्ही त्या टेंट वगैरे राहून टाकून पण राहू शकता. ही 5व्या क्रमांकाची पाण्याची टाकी आपल्याला दिसते, पण इथं पूर्ण गाळ साचलाय पाण्याच्या त्या टाकीमध्ये. पाणी नाही भेटणार आता. आज आहे इथलं पाणी मिळतात. चौथ्या क्रमांकाचे पाण्याचे टाके दिसते, पण इथं हे एकदम छोटं टाक आहे एकदम. तर आपल्याला पूर्ण ह्या गडाला 360 फिरून वर जायचं आता आपल्याला वरती. इथं आपल्याला कातल कोरीव खोली दिसते. तुम्ही बघू शकता खोलीमध्ये आपण आत जाऊया. एकदम सपाट जागा आहे. तुम्ही तर टेंट वगैरे आणून पण राहू शकता. इथे एक जुन्या काळातली खोली होती इथं, ती आता पडक्या अवस्थेत आहे. मित्रांनो, आता आपल्याला अजून एक इथं खोली क्रमांक 2 दिसते. सेम त्याच प्रकारची खोली आहे, 2 नंबरची खोली आहे. खोली क्रमांक 3. इथं तुम्हाला दिसते तर व्यापारी लवाजमा म्हणून काहीतरी आहे. मतलब इथं व्यापारासाठी व्यापार चालायचा त्या कालचा. इकडे तुम्ही
चौरस दिसतं इथं. चार. बहुतेक ह्या खोल्या व्यापारासाठी वापरले जात असे. आता आपण जेवढ्या खोल्या बघितल्यात त्यात ही सर्वात मोठी खोली दिसते. हे खांबांवर उभी आहे. कातलांच्या आतमध्ये खांब बघा कसे आहेत. आतमध्ये जाऊया आपण. केवढी आहे, खूप मोठी आहे मित्रांनो. धान्य वगैरे ठेवण्यासाठी पण वापरला जाऊ शकत असत. तर तुम्हाला इथं वरती दिसतंय गणपती आकाराचं शिल्प आहे. इथं खाली पालीचा बल्लाळेश्वर आहे आणि इथं हे गणपतीचं शिल्प आपल्याला दिसतंय. उभं झालो आहेत. अजून एक पाण्याचा टाका आपल्याला दिसते इकडे. आणि आता आपण दक्षिणेकडून आलो आणि हा इकडचा उत्तर पुरुष आपल्याला दिसतोय. आणि इकडे दरवाजा सुद्धा आपल्याला दिसतोय. हा दरवाजा हा तुटक्या अवस्थेत आहे, तो जरा सुव्यवस्थित होता. आणि गडाचे अवशेष आपल्याला इकडे दिसत आहेत पूर्णपणे. मित्रांनो आता आपण महादरवाजाकडे येऊन पोहोचलोय. तुम्ही इथं बघू शकता इकडं हे महादरवाजाचे अवशेष आहेत. इकडे हा दरवाजा होता आणि हा बुरुज होता. बुरुज पण तुटला आहे, पण पडक्या अवस्थेत आहे पूर्ण दरवाजा. महादरवाजापासून थोडं पुढं चालत आल्यानंतर आपल्याला इथं वाडा दिसतो. इथं वाड्याचे अवशेष आहेत. वाडा तुटक्या अवस्थेत आहे. इथं पायऱ्या आहेत वाड्याच्या. जुन्या काळी पहिला वाडा होता आणि वाड्याच्या शेजारीच आपल्याला इथं दिंडी दरवाजा दिसतोय. हे वाड्याचे अवशेष आणि इकडं दिंडी दरवाजा होता पहिला. बाले किल्लेकडेचा रस्ता, हा पुरातन वाडा, इकडे दिंडी दरवाजा, उत्तर बुरुज, इकडं महादरवाजा आणि इकडे दक्षिण दरवाजा आहे. तर आता आपण बाले किल्ल्याकडे जाऊया. हा पण एक वाडा आहे. हा वाड्याचा जोता आणि हा दरवाजा. आता फक्त दरवाजा आणि जोताचे काही औषध राहिले, बाकी सगळं संपलं. फायनली मित्रांनो आता आपण बाले किल्ल्यावर येऊन पोहोचलोय. तुम्ही माझ्या मागे बघत असाल इथं बाले किल्ल्याचे अवशेष आहेत, पण ते पूर्णपणे पडक्या अवस्थेत आहेत. आता दाखवतो. इथं बाले किल्ला होता पहिला. बाले किल्ल्याचे अवशेष आहेत इकडे. इथे एक पुरातन काळामधला वाडा दिसतो आपल्याला. शेवटी आम्ही पोचलो सरसगडाच्या माथ्यावर आणि समोर दिसलं सह्याद्रीचं अप्रतिम रूप. एका बाजूला सुधागड, दूरवर तैलबैला, नागफणी, खंडाला घाट आणि खाली पसरलेला सुंदर असा पालीगाव. प्रत्येक ट्रेकनंतर मिळणारं हे दृश्य सर्व थकवा एका क्षणात विसरायला लावतं. मित्रांनो, प्रत्येक गडावर आपल्याला एक गड देवता दिसते आणि ह्या मंदिरावर सुद्धा एक महादेवाचं मंदिर आपल्याला दिसतंय. श्री केदारेश्वर मंदिर हे इकडं आहे. माझ्या मागे तुम्ही बघताय एक
केदारेश्वराचं मंदिर आहे. मित्रांनो, ह्या गडावर टोटल 96 कातलात कोरलेल्या पायऱ्या दिसतात आपल्याला. चढून आपल्याला हा ट्रेक करावा, पूर्ण करावा लागतो. फायनली आपला गड हा सर करून झाला. आता आपण उतरतोय खाली. जेवढा चढायला सोपं आहे तेवढाच उतरायला हा गड कठीण आहे. आता आपण हळूहळू उतरूया, गड सर होऊया. गडाच्या हा हो ना, गडाच्या पायथ्याशी जाऊया आता. आपण महादरवाजा जवळ आलोय. तर महादरवाजामधून आपण बघूया काय दिसतंय. ही मेन पायवाट आहे महादरवाजातून. इथून सरळ बाहेर पडता येतं. अवघड आहे. मित्रांनो, फायनली आता आपण गड उतार झालेलो आहे. आपण जवळजवळ 8:30ला ट्रेकिंग चालू केलेली आणि आता 12 वाजले. जवळजवळ 3-3.5 तास लागले आपल्याला उभं खालून वरून पूर्ण गड सर करायला, पाहायला. हे खरंच हा गड खूप बघण्यासारखा आहे. हा मध्यम स्वरूपाचा ट्रेकिंग आहे. वर जायला तुम्ही 96 कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. ते एक चढण्याचा वेगळा अनुभव आपल्याला मिळतो. खरंच हा गड खूप सरळ आहे आणि सरळच गड आहे. तुम्ही नक्कीच या गडाला भेट द्या. हे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला, कमेंट करायला, लाईक करायला, सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशा ब्लॉगमध्ये.